तर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत। नागपूरमध्ये हा कार्यक्रम सध्या पार पडतोय। धर्मवीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्तच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। ही सध्याची दृश्य आपण पाहतोय। कर्मवीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केलं। तर अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केल्याचं पाहायला मिळालं। आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्तच फडणवीसांनी त्यांना अभिवादन केलं। संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये त्यांचा मोठा सहभाग राहिला आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मंत्र दिला असेल तर ही पृथ्वी शेषनागाच्या शिरावर नाही तर कामगाराच्या हातावर आहे अशा प्रकारचा मंत्र देणारे, ज्यांच्या साहित्याने अनेक देशांना भुरळ घातली आणि मी स्वतः रशियामध्ये त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला गेलो होतो। त्यावेळी बघितलं कशा प्रकारे रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल आत्मीयता आहे, त्यांच्या साहित्यावर अभ्यास चालतो। एक वैश्विक साहित्य, वंचितांचा कवी असलेल्या, वंचितांचा नेता असलेल्या, वंचितांचा आवाज असलेल्या अण्णाभाऊंनी तयार केलं आणि ते अखिल विश्वापर्यंत पसरलं। आणि म्हणूनच आम्ही सगळे आज या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नमन करतो आणि मला अतिशय आनंद आहे की आजच्या या पवित्र दिनी महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता आरटीची निर्मिती करण्यात आलेली आहे, ज्यातनं पुढच्या काळामध्ये आमच्या मातंग समाजातनं अनेक आमचे तरुण तरुणी IAS IPS होतील, विविध मोठ्या पदांवर जातील, चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतील, परदेशी शिष्यवृत्ती त्या ठिकाणी मिळेल, फेलोशिप मिळेल आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने आजपासून याची सुरुवात केली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे, त्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे आणि वंचितांचा आवाज अण्णाभाऊ साठेंनी विश्वात पोहोचवला असं त्यांनी म्हटलं।